महागडी बियाणे, खतांचे वाढते दर आणि निसर्गाची अवकृपा अशा संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा निकृष्ट बियाण्यांनी फसवणूक केली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाण्यांची शेतकऱ्यांनी विश्वासाने पेरणी केली, मात्र ते बियाणे वाण निघाले. पेरलेले बियाणे उगवले नसल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन उत्पादकावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणात्मक निविष्ठा मिळणे त्यांचा हक्क आहे. कृषी विभागाने त्या संदर्भात शेतकऱ्यांची सुरक्षितता महत्त्वपूर्ण मानून नियोजन करणे अभिप्रेत असते. मात्र यवतमाळ या जिल्ह्यात कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बियाणे, खते व कीटकनाशकांच्या नमुने तपासणीत जराही गंभीर नसल्याचे प्रकर्षाने दिसून येते. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील मिठनापूर येथील शेतकरी रणजित दांडगे यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती. मात्र त्यांनी लागवड केलेल्या 11 एकर शेतजमिनीवरील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे त्यांना शेतात पुन्हा नांगर फिरवून दुबार पेरणी करावी लागते आहे. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. दांडगे यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी असून त्यांच्या माती कृषी केंद्रामधून बोगस बियाणे मारले गेले अशी शक्यता आहे. समस्या आहे. यावर्षी सोयाबीन सुद्धा बऱ्याच लोकांचं निघालेलं नाही आहे. त्यात प्रामुख्याने हुतुतू आणि बुस्टर, महादेव या कंपन्यांचे सोयाबीन निघाले नाही अशी बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे. आमच्या बाजूलाच एका शेतकऱ्याचं 6 एकर सोयाबीन निघालेलं नाही आहे हुतुतूचं. तर या गोष्टींकडे शासनाने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना पूरक अशा गोष्टी करण्याकडे प्राधान्य द्यावे. कृषी अधिकारी नुसते कागदावर कामं करतात. कृषीचे जे लोक आहेत ते प्रात्यक्षिक येऊन प्रॅक्टिकलमध्ये काहीच करत नाही. फक्त कागदावर कामं करून शासनाला पाठपुरावा करत असतात. मी माझी डबल पेरण्याचे कारण की मी हुतुतू पेरली होती आणि मला खूप याच्यात आलेले आहे घाटात, म्हणून मी डबल पेरणी करत आहे. तुम्ही किती एकर पेरलं? मी 14 एकर पेरलं. तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे का सरकारने माझे पैसे वापस करावे. हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंगळे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सभागृहात मांडत दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई, विक्रीवर बंदी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र निकृष्ट दर्जाचे सोयाबीन असल्याने पेरलेले सोयाबीन उगवले नाही. अशा 6 तालुक्यातील शेतकऱ्यांनी 319 तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून बियाण्याचे नमुने घेतले. ज्या बियाण्यांची तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी दिली. आपल्याकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रोजीपर्यंत एकूण 319 शेतकऱ्यांनी बियाणं उगवण न झाल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर केलेल्या आहेत आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समिती की ज्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी हे त्याचे अध्यक्ष आहेत, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, सदर बियाणे कंपनीचा प्रतिनिधी, शेतकरी यांच्या समितीमार्फत त्या प्रत्येक तक्रारीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पडताळणी सुरू आहे. आज रोजीपर्यंत 319 पैकी 116 शेतकऱ्यांची तक्रारी आहे. त्या तक्रारीची पडताळणी प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेली आहे आणि त्याच्यासाठी त्या पडताळणी आहे ती वेगानं करण्याच्या सूचनासुद्धा आपण अधीनस्थ जे अधिकारी त्यांना दिलेल्या आहेत. सर, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तक्रारी ज्या आहेत त्या नेर तालुक्यातून आहेत. नेर पाठोपाठ बाभुळगाव, दारवा, यवतमाळ, वणी, दिग्रस, आर्णी ह्या आणि इतरही सर्व तालुक्यांमधून तक्रारी आहेत. सर्वात जास्त तक्रारी आहेत त्या नेर आणि दारवा आणि बाभुळगाव या तालुक्यातील आहेत. ज्या तक्रारी प्राप्त झाल्या सर त्या अनुषंगाने काय कारवाई राहील? तक्रारींच्या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समिती आहे की जी प्रत्यक्ष तक्रार प्राप्त शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याचे पंचनामे करत आहे आणि पंचनाम्याच्या आधारे तालुका तक्रार निवारण समितीचा जो आहे तो समितीचा अहवाल तयार करण्याचे काम ते सुरू आहे. त्याच्यामध्ये तो उल्लेख कराल सर, जी प्रोसेस आहे, जी नेक्स्ट प्रोसेस आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना ते तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं मला. तालुका तक्रार निवारण समिती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून शेतकऱ्याला अहवाल देते. बियाणे कायद्यानुसार असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये नुकसान भरपाईचे आदेश देण्याचा अधिकार जो आहे
तो सन्माननीय जिल्हा ग्राहक न्यायालयाला आहे. असा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण विभागामार्फत शेतकऱ्यांना सांगत आहोत की त्या अहवालाच्या आधारे त्यांनी माननीय जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करावी. जिल्हा ग्राहक न्यायालय याच्यामध्ये सदर कंपनीला असेल शेतकऱ्याला त्याच्या बाबतीतला जो नुकसान भरपाई आहे ते देण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जिल्हा ग्राहक न्यायालयामध्ये याच्याबाबत जे ते दाद मागता येईल. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या आणि त्याचे लॉट नंबरची पडताळणी आपल्या विभागाकडून झालेली आहे आणि अशा बियाण्यांच्या बाबतीत जवळपास 1000 क्विंटल बियाण्याला किंमत साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या बियाण्याला आपल्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमधून मार्फत जिल्ह्यात विक्रीबंद आदेश देण्यात आलेले आहेत. 2 ठिकाणी जे नमुने आहेत ते नमुने अप्रमाणित आल्यामुळं त्यांना ताकीद देऊन आपण पुढच्या 7 दिवसानंतर त्याच्याबाबत माननीय न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये आपण कोर्ट केससुद्धा करत आहोत.